आलो होतो मस्त सोनदीदीला घेऊन चना खाण्यासाठी, पण चना इथं पूर्ण वाहून गेला, मिट्टूच पडला. सोनदीदी चालली वायल्या चण्यात, हिरवा चनाच्या शोध आली. ए पडते आई, तिथं जाय ते ठिकाण हिरवा आहे जाय म्हटलं ना. आहे ते तिथंही पाहिलंय, मोठा हिरवा आहे अजून आहे ना. पुरा व्हायला बा, पूर्ण व्हायला रप्पा रप. 6 दिवसात एवढा व्हायला ते होय का व. तिथं हिरवा सोडा आणाचा हे पाय इथंच घ्या लागली. तिथं जाणं मधात पाहिजे किती हिरवा आहे असा का फायदा. पैसे पडते त्याचे 100 रुपये. हो य आता येईनी चना तोडा लागल्या. थोडा थोडा हिरवा चना सापडला आमच्या सोंदीला. आता चना उपट्टी मी आणतो तुराट्या भाज आली, पण मी खाणार नाही आवडत बा, मला नाही आवडत ते. हां काय तुराट्या काय म्हणते. जमलो बा सोंदीचं. इथं आता तुराट्या आणल्या मी सोंदीचं. एवढा चना अंडा उपटून इथं गादी टाकून मस्त बसतो इथं. भयानक ऊन तपली, भयानक. हा पेटला बा. आता आमची सोंदीची भाजा लागली चना. काय काय देणार आहे मी एकटा भाऊ. अरे माझ्या अंगावर सांडवलं बहीण पेटलाय. हे घे अजून, हे घे. फोन लावून विचारू का. कमून लावतो ना वेगळ्या नंबरवर. पण उडीशासाठी एवढा दिला ना माझा. इकडे काय इकडे इकडे काय होते हवा. बसून पियाय पाणी पाटीत जात असते पाणी. पडतील का जी काहीच नाही लागत ते पाय ना. छटाक भर जायला नाही आणला. आवाज एवढी होती निकाल इकडे तिकडे पै राहिला. मग तसं आता नाही म्हणते स्वतः हवा करत का. हवा नाही ना. हार्वेस्टर पुरं फिटिंग झाला. आता जरासं राहिलं त्याच्यासाठी वेल्डिंग मारायला चालला आमचा बहीण भाऊ हार्वेस्टर घेऊन वेल्डिंगच्या दुकानात. पाहिजे टेरिंग फिरते का नाही तर आता बहीण लगा तर तिथं गेल्या रस्त्यात पाहिजे. मग नाही नाही तिकडं फिरे नव्हतं ते. जाऊ दे ते विचार आहे म्हणून साईडले तरी घ्या लागला. नाही तर भाऊ तर डायरेक्ट नेत होते त्याच्या अंगून. डायरेक्ट नेत एक माणूस असला तर आधार लागते. जबरदस्त वातावरण आहे इकडलं हिरवं. इकडं बघा कसं व्हायला लायक कडकड उन्हानं तपून. आणि हे बघ किती सुंदर वाटते थंडगार. त्याच्यात हे 2 प्रेमी युगल उभे आहे जबरदस्त. हे आमची सोनदीदी काय करतं काहीच होत नाही. भजे करतं का एवढ्याचे. संभार आले फुलं आले. हे आमच्या आंब्याला आंबेच नाही लागले, लहान आहे ना म्हणून. मेथीची भाजीचं रोपटं लागलं. कारले लागले बाई. 1-2 आहे हे जाळले. 1-2 कारले कारले तरी माझ्यासाठी गोड भाजी नाही करत. वा रे वा. मस्त थंडगार वातावरण आहे इथे. एकदमच थंड थंड वाटायला लागलं एसीत बसल्यासारखं. एवढं तर घरी पण एवढी गरमी होती भयानक. कूलर लावा फॅन लावला तरी
पाणी टाकल्याशिवाय तर जमतच नाही. आता उन्हाळा लागला कालपासून तन्न ऊन पडते.